माझ्या समाज बांधवांनो, दादला तालुका निलंगा जिल्हा लातूर येथील युवक शिवाजी मेळे यांनी महादेव कोळी जमातीचे जात प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे इलेक्ट्रिकचा करंट लावून आत्महत्या केलेली आहे। या घटनेचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतोय। या घटनेला सर्वस्वी निलंगेचे प्रांताधिकारी हे जबाबदार आहेत। एकूण एक वर्ष झाले एकूण 3000 प्रकरण त्यांच्याकडे जात प्रमाणपत्र मागणीसाठी दाखल होते आणि ते कोणत्याही प्रकरणावर निर्णय घेत नसल्यामुळे मराठवाड्याचे अध्यक्ष चंद्रहार निलमले हे मागच्या महिन्यामध्ये उपोषणाला बसले होते आणि 9 दिवस त्यांनी उपोषण केलं। त्यावेळेला मी निलंग्याला भेट दिली होती। उपोषण स्थळी सर्वांना मार्गदर्शन करून प्रांताधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये अधिनियम 2000 व नियम 2003 मध्ये सांगितल्याप्रमाणे 1950 पूर्वीचा पुरावा असेल तर घ्यावा आणि नसेल तर रहिवासी पुराव्यावरती जात प्रमाणपत्र निर्गमित करावे, ही बाब मी त्यांच्या निदर्शनाला आणून दिली होती। त्यावेळेला प्रांताधिकारी त्या रहिवासी पुराव्यावरती जात प्रमाणपत्र देण्यासाठी राजी झाले होते आणि 20 प्रमाणपत्र त्यांनी निर्गमित केल्यानंतर उपोषण थांबवण्यात आले होते आणि उर्वरित प्रकरण दररोज आपण 20-25 प्रकरण आपण काढूया आणि प्रमाणपत्र निर्गमित करूया अशा आश्वासन त्यांनी दिल्यामुळे उपोषण थांबवले होते। परंतु त्यांनी हे शब्द न पाळल्यामुळे आज दादला गावचा आमचा महादेव कोळी जमातीचा युवक आज आम्हाला सोडून गेलेला आहे। या घटनेला प्रांताधिकारी जबाबदार आहेत। त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा व अॅट्रॉसिटी ऍक्ट खाली गुन्हा दाखल झाला पाहिजे। मी राज्यकर्त्यांना या ठिकाणी आव्हान करतोय, देवेंद्र फडणवीस साहेबांना मी या ठिकाणी आव्हान करतोय की गेली 40-50 वर्ष शरद पवार सत्तेमध्ये होते। त्यांनी महादेव कोळी जमातीच्या आरक्षणात असंख्य अडथळे निर्माण करून या समाजाला वंचित ठेवण्याचं महापाप शरद पवारांनी केलं आहे। ते फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतात आणि सत्तेत आल्यानंतर मात्र त्यांच्या विरोधात कृती करतात। याला वैतागून देवेंद्र फडणवीस साहेब 2014 पासून आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत आहोत। तुम्ही आम्हाला 2014ला आम्हाला आश्वासन दिलं होतं की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या 300 कलमान्वये महादेव कोळी जमातीला अनुसूचित जमातीचं आरक्षण दिलं आहे ते आम्ही सत्तेत आल्यानंतर मिळवून देऊ। पण गेली 10 वर्ष झालं देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही सुद्धा आमच्या या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलेलं आहे। माननीय विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे साहेबांनी जी भूमिका मांडली आहे, महायुतीची देखील तीच भूमिका आहे। कोळी समाज आज इतके वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेनं त्याला आरक्षण दिलेलं आहे, एसटी मध्ये दिलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण काढून घेण्याचं काम हे त्या नेत्यांनी केलेलं आहे। आता त्यांना त्यांची जागा दाखवून या ठिकाणी आपल्या बाजूनी उभं राहणाऱ्या लोकांना सरकारमध्ये आणायची वेळ आलेली आहे। बंधू भगिनींनो, येणाऱ्या काळात तरी आमच्याकडे ते न्याय द्या। मराठा समाजासाठी तुम्ही एका दिवसात परिपत्रक काढता आणि महादेव कोळी जमात गेली 10 वर्ष झालं तुम्हाला जात प्रमाणपत्रासारखा छोटीशी मागणी तुम्हाला करत आहे, तरी त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करत आहात। तसेच शिवाजी मेळे या आमच्या समाज बांधवांचं बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही। देवेंद्र फडणवीस साहेबांना मी या ठिकाणी विनंती करतोय की तातडीनं या कुटुंबाला मदत करा, आर्थिक मदत करा। त्याचबरोबर त्यांच्या दोन्ही मुलांना जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र द्या। तसेच त्यांच्या घरातील एका व्यक्तीला
शासकीय नोकरीमध्ये सामावून घेण्याची मागणी मी याद्वारे आपल्याकडे करत आहे. आणि अन्यथा ही आमची मागणी मान्य न झाल्यास महाराष्ट्रातील महादेव मल्हार टोकरे ढोरकोळी जमातीला एकत्र करून मोठं या शासनाच्या विरोधात आणि या प्रांताधिकाऱ्याच्या विरोधात मोठं जनआंदोलन आम्ही उभं करणार आहोत. याची शासनानं नोंद घ्यावी ही विनंती.